नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदित्य चिंचोलकर, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या सेवाभावी संस्थेचा प्रतिनिधी. आपण काही दिवसाअगोदर शेतीपूरक व्यवसाय जोडधंदे याबाबत एक शृंखला सुरू केली होती. त्या शृंखले निगडीत एक आपण लाकडी तेलघाना उद्योग या व्हिडिओमध्ये आज आपण त्याची माहिती बघणार आहे. त्यामध्ये आपण लाकडी तेलघाना उद्योग कसा सुरू करायचा, त्यामध्ये कच्चा माल कुठे उपलब्ध होईल, त्या तेलबियांच्या कोणकोणत्या तेलबियांचे आपण तेल काढू शकतो, त्याचा अचूक प्रक्रिया काय आहे, त्याची मार्केटिंग कशी करायची, साठवणूक कशी करायची, या सर्व प्रक्रियेबद्दल पूर्णपणे आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. लाकडी तेलघाना हा उद्योग घरातील महिला, होतकरू, तरुण शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून हा सुरू करू शकतात. कमीत कमी गुंतवणुकीत सुरू होणारा एक चांगला शेतीला जोडधंदा ठरू शकतो हा उद्योग. समोर बघूया आपण जागेची आवश्यकता. सर्वप्रथम कोणताही आपण जोडधंदा सुरू करायचा म्हटलं की सर्वप्रथम जागा ही आवश्यक असते. त्यामध्ये लाकडी तेलघाना सेटअप करण्यासाठी आपल्याला एक मोठ्या खोलीची आवश्यकता असते किंवा एक पत्र्याचे शेड असले तरी पुरेसे होते. त्यात आपण मशीन सेटअप करू शकेल एवढी जागा असावी. सोबतच एक्स्ट्राचा किंवा जास्तीचा खरेदी केलेला कच्चा माल आपण साठवू शकलो पाहिजे. सोबत त्या कच्च्या मालाची स्वच्छता करणे, जसे पाखडणे, त्यातील अपरिपक्व असलेले बियाणे निवडणे, बियाणे सुकवणे इत्यादी कामे, पेंड वगैरे साठवून ठेवणे इत्यादी कामे सहजपणे करू शकेल एवढी जागा आपल्याकडे पुरेशी असावी. नंतर मजुरांची लागत. एक तेलघाना मशीनीचा विचार जर केला तर कमीत कमी 2 व्यक्ती आरामात ते मशीन सांभाळू शकतात. पण घरी आपण जर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू करत असाल तर एक घरचे व्यक्ती मिळूनच मजूर न सांगता स्वतःच ते हँडल करू शकतात. त्यात काही जास्ती मजुरांची आवश्यकता नसते. आपले घरचे व्यक्तीच हँडल करून घेऊ शकतात. जसजसा आपला व्यवसायातील अनुभव वाढत जाईल तसतसा आपण मशीन्स वगैरे जास्ती वाढवत जाऊ, तसतशा प्रकारे मजुरांची लागत वाढवत जाऊ. आपल्या ज्या गरजा असते, जशी आपल्याला गरज पडेल मजुरांची तशी आपण मजुरी वाढवू शकतो. नंतर आवश्यक यंत्रे. तेलघाना व्यवसाय सुरू करताना आवश्यक म्हटले तर लाकडी तेलघाना मशीन. लाकडी तेलघाना मशीन ही कुठून आणायची, कशी आणायची, ही कुठं मिळेल, की याची कॅपॅसिटी वगैरे काय असावी, त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. ही मशीन आपल्या जवळच्या एखाद्या उद्योगाला भेट देऊन तुम्ही तिथून पण ह्या मशिनीबद्दल माहिती घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या वेगवेगळ्या HP मोटर येतात. त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या किमतीच्या मशीन्स असतात. तर तिथून जवळच्या जोडधंद्यातून माहिती वगैरे घेऊ शकता किंवा आपला एखादी चांगल्या कंपनीची वगैरे मशीन तुम्ही बघू शकता. त्यात काही कंपन्या आहेत ज्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. यामध्ये अजून लाकडी तेलघान्यामध्ये जी मशीन असते त्यात काही पार्ट्स असतात. जसं हा स्टील झाला, त्यात वरून पूर्ण स्टील असते, खालच्या साईडनं लोखंड असते आपलं. तर स्टील जो असतो तो फूड ग्रेड असावा. त्यामध्ये 2 फूड ग्रेड असतात, एक 304 आणि 316. तर 304 जो आहे आपण आपल्या लाकडी तेलघान्यामध्ये वापरू शकतो. 316 नसला तरी चालेल, 304 मध्ये चालून जाते. 316 जो आहे तो आपला फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधी उत्पादन कंपन्या त्यात वापरला जातो. आपल्यासाठी तो नसला तरी ठीक आहे, चालून जाते. त्यानंतर हा जो मुसळ आणि उकळ असते त्यामध्ये हा बाभडीच्या लाकडापासून बनलेला असतो. थोडा चांगला आणि असा तुटलेला वगैरे किंवा तडा गेलेला नसावा. अशा मशीन बघताना ही काळजी घ्यायची की तो जो उसळ आहे आपल्याकडे, मुखड आहे, तो जो उखळ येतो किंवा मुसळ येते ते पूर्ण चांगलं असावं किंवा तडा गेलेलं नसावं. नंतर इलेक्ट्रॉनिक वजन काटा. जर कच्चा माल खरेदी करतो आपण, त्यानंतर मशीनची एक कपॅसिटी असते. जेव्हा तेल काढू आपण, तेल काढताना आपण त्यात माल जो टाकू, कच्चा माल, तो एक साधारण मोजून टाकावा लागतो आपल्याला. त्याची एक ठरवलेली वजन असते. समजा 20 किलोची तुमची मशीन येत असेल तर त्यात तुम्ही 20 किलो पूर्णपणे माल नाही टाकू शकत. जर 20 किलो माल टाकला तर काही माल बाहेर चालला जातो. जी मशीन जसजशी गोलगोल फिरेल तसा माल बाहेर सांडेल. त्यामुळे त्यात 16 ते 17 किलो माल टाकू शकतो आपण. त्यासाठी मशीनची वजन काट्याची गरज पडते. सोबतच आपला तेलाचे वजन करण्यासाठी पेंड वगैरे निघते, तेल काढल्यानंतर जी पेंड उरते त्याचे वजन करण्यासाठी त्याची वजन काट्याचा उपयोग होतो. सोबत जी आपलं बॉक्स वगैरे आपण तेलाची 1-1 लिटरच्या बॉटला किंवा 5-5 लिटरच्या बॉटला वगैरे फिल करू आणि बॉक्समध्ये कुठं बाहेर पाठवायचं असेल तर बॉक्सचं वजन करण्यासाठी वगैरे मशीनची गरज पडते आपल्याला.
तेल गाळणीसाठी गाळणी, जे तेल आपण तेलघाण्यातून फिरल्यानंतर लगेच काच्यात तरी साठवून घेतो, जसं बकेटमध्ये स्टीलच्या वगैरे, तर ते त्या तेलामध्ये गाळ येतो, फायबर्स म्हणतो आपण त्याला. तो गाळ पूर्णपणे, जो ठोकरसुद्धा गाळ येतो त्याच्यामध्ये काही, तो पूर्णपणे डायरेक्टली तेलात न जावं त्याच्यासाठी लोखंडी किंवा स्टीलच्या याची गाळणी पण मिळते आपल्याला. पाणी गाळाच्या गाळण्या वगैरे येतात किंवा पुरण गाळणी वगैरे मिळते, तशा प्रकारच्या गाळण्या घेऊ शकता. नंतर साठवणुकीचे भांडे, यामध्ये फायबरचे जसे केमिकल्सचे किंवा ऑइल्सचे ड्रम मिळतात बाजारामध्ये, ते सुद्धा खरेदी करू शकता. किंवा स्टीलचे ड्रम भेटतात, त्याला खालून छोटे छोटे एक नळ लावायचा, कारण तर जे आपण तेल काढू, फिल्टर जर असेल तर तुम्हाला तेल जास्त काळ साठवून ठेवायची गरज पडत नाही. फिल्टरमध्ये टाकलं की फिल्टर करून ते तेल आपलं डायरेक्ट पॅकेजिंग करू शकतो, त्याला टोट्या वगैरे लावायची, नळ वगैरे लावायची काही गरज नाही. पण जर आपल्याकडे फिल्टर नसेल तर अशा प्रकारचे स्टीलचे किंवा फायबरचे ड्रम घ्यायचे, ज्यामध्ये आपण 12 ते 18 घंटे तेल साठवून ठेवू शकू. कारण तर गाळ जो याच्यासोबत निघतो तो सेटल करण्यासाठी 12 ते 18 घंटे टाईम लागतो. तो गाळ सेटल होतो 12 ते 18 घंट्यात, नंतरच ते तेल पॅकेजिंग आपण करू शकतो. नाहीतर तेल थोडंसं गढूळ दिसतं, त्यामुळे तेलाची क्वालिटी थोडी डाऊन दिसू शकते. कच्चा माल, आता तेल घाणा मशीन घेतली, व्यवसाय सुरू केला, पण आता सर्वात मोठं आव्हान म्हणजे कच्चा माल कुठं भेटेल आपल्याला. कच्चा माल चांगल्या क्वालिटीचा भेटला पाहिजे, कुठून आणायचा, मेन म्हणजे त्यात कुठकुठल्या तेलबियांपासून तेल काढू शकतो आपण. तेलबिया तर खूप साऱ्या आहे, पण सगळ्या तेलबियाचं तेल लाकडी तेलघाण्यात निघत नाही. लाकडी तेलघाण्यामध्ये तेल निघतं शेंगदाणा, खोबरे, मोहरी, जवस, करडईचं पण तेल काढायसाठी, लाकडी तेलघाण्यात तेल काढायसाठी त्याला वरचं जे कवर असतं ते आधी काढलं जातं. ते कवर आधी काढून त्याचं नंतर त्याला तेलघाण्यामध्ये वापरलं जातं तेल काढण्यासाठी. बाकी जसं शेंगदाणा झालं, खोबरे, मोहरी, जवस, तीळ, सूर्यफूल, याचं डायरेक्टली तुम्ही काढू शकता तेल. हा सगळा माल तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मार्केटमध्ये सुद्धा भेटून जाईल. पण तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल पाहिजे असेल तर एखाद्या जवळपासच्या तुमच्या शेतकऱ्यांकडे संपर्क करा, त्यांच्याकडे माहिती घ्या, त्यांच्याकडे माल असतोच. चांगला क्वालिटीचा माल बघून घ्या, ग्रेडिंग करून घ्या त्याची, तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल भेटेल. जेवढा चांगला क्वालिटीचा माल असेल तेवढा चांगला क्वालिटीचं तेल पण निघेल, त्याची जास्तीत जास्त दिवस साठवणूक क्षमता राहील. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला पण चांगला भाव मिळेल. त्याला 2 पैसे आगाऊ मिळाले तर तो पण तुम्हाला चांगला मालच देतो. शेतकरी काही फसवणूक करत नाही, पण मार्केटमधून जर तुम्ही माल घ्याल तर चान्सेस असतात की फसवणूक होऊ शकते तुमची. त्यामुळे ट्राय करा मोस्ट ऑफ द की शेतकऱ्यांकडूनच आपण आपला माल खरेदी करू. आणि भांडवल खर्च किती येणार, जसं मी सांगितलं की वजन काटा, आपल्याला पेंडीचे वजन, कच्च्या मालाचे वजन, तेलाच्या बॉक्सचे वजन, काही इतरही गोष्टींचे वजन करण्यासाठी आपल्याला वजन काट्याची गरज पडते. ते वजन काटा सनसुई कंपनीचा 100 किलोचा वजन काटा येतो, तो 5,500 ते 6,000पर्यंत मिळून जाते. प्राईस कमी जास्त होऊ शकतात, एक अंदाजे प्राईस आहे ती 6,000पर्यंत तरी मिळून जाते. त्यात तेलघाणा मशीनची प्राईस 1,55,000, जी 20 किलोची मशीन येते 3 HP मोटरसह. त्यामध्ये स्टील असतं 304 ग्रेड, फूड ग्रेडचं स्टील असतं. ते पण मशीन आपली 1,55,000 विदाऊट GST, विथ GST 18%. याच्यापेक्षा कमी किमतीच्या पण मशीन भेटतात, पण त्यांची कपॅसिटी पण कमी असते. मग 8 किलो 10 किलो अशी होते. सोबत त्याची मोटरची पण कपॅसिटी कमी होत जाते, पॉवर कमी होत जाते त्यात. आणि याच्यापेक्षा जास्त किमतीच्या पण मशीन भेटतात, ज्यामध्ये त्यांच्या मोटरची पॉवरसुद्धा वाढते, जसं 5 HP झालं, 7 HP झालं, 7.5 HP झालं. आणि आपल्या त्या घाण्याची पण कॅपॅसिटी वाढते, जसं 20 किलोपेक्षा 25, 30, 45 असं वाढते, कपॅसिटी वाढत जाते. त्यानंतर साठवणुकीसाठी लागणारे ड्रम, जसं मी पहिलं सांगितलं की आपल्याला तेल फिल्टर केलेलं असो की साधं तेल असो डायरेक्ट घाण्यातून काढलेलं, साठवणुकीसाठी ड्रमची तर आवश्यकता लागणारच आहे. ते ड्रम म्हटलं तर ते आपल्याला जर केमिकलचे घेतले तर ते 650-700 रुपयाचे पण मिळून जातात बाजारात. आणि स्टीलचे थोडे याच्यात प्राईस कमी जास्त होऊ शकते, स्टीलच्या 700-800 900 याच्याप्रमाणे जाऊ शकते. तेल फिल्टर मशीन 65,000ची तेल फिल्टर मशीन आहे, जी 10 टोट्या, नळांच्या टोट्या असतात, त्या 10 असतात त्याला. ही मशीन घेऊ शकता. पण सिंगल जर तुमच्याकडे एक नवीन तुम्ही ते उद्योग चालू करत आहे तर ह्या मशीनची गरज नाही. तुम्ही 12 ते 18 घंटे तेल सेटल करून ठेवू शकतात, ते पण तेल चांगल्या क्वालिटीमध्ये राहते. ही मशीन घेतली तर तुमचा एक्सेस खर्च थोडा वाढू शकतो. जेव्हा तुम्ही आपला व्यवसाय थोडा मोठा करायचा आहे, तुम्हाला मशीन वाढल्या, तुमच्या 2-3 मशीन झाल्या, भांडवल वाढली, आता तुमचा व्यवसाय खूप मोठा झाला, तर ठीक, तुमच्याकडं एवढा टाईम नसतो की 12 ते 18 घंटे तुम्ही तेल साठवून ठेवून नंतर ग्राहकाला देणे, एवढा टाईम नसतो. तर त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता.
याची कपॅसिटी ही 10 प्लेटवाली मशीन आहे. याची कपॅसिटी असते की 30 ते 35 लिटर एका घंट्याला तेल ती फिल्टर करते. त्यामध्ये प्रेशर पंप्स वगैरे असतात, मोटर असतात, त्यानुसार ते फिल्टर करून देत जाते. त्याला पाईपलाईन वगैरे सेट केली असते, ते एक साईड पूर्ण तेल काढलं जाते. त्यात बॉटल जे तेल पॅकेजिंग करू आपण, त्या बॉटल्स पण आपल्याला आवश्यक आहे. काढल्यानंतर चांगलं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग म्हटलं तर एक बॉटल आवश्यक आहे आपल्याला. ते 6.5 रुपये पर बॉटलपासून 1 लिटरची चालू आहे इथं बोलणं आपलं. 6.5 लिटर रुपयेपासून तर आपली 7-15 लिटरपर्यंत 15 रुपयेपर्यंत भेटून जाते. त्यात क्वालिटी असते कमी जास्त थोडी, थिकनेस वगैरे झालं, प्लास्टिकची क्वालिटी झालं, कॅपची क्वालिटी झालं, ह्या असतात त्यामध्ये. मेजरिंग सिलेंडर बॉटलमध्ये तेल भरताना 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर या प्रकारे भरू किंवा 200 ml, अर्धा लिटर. तर त्याप्रमाणे आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीचे मेजरिंग सिलेंडर्स पण लागतात. आणि जर आपला स्वतःची जर खोली नसेल, स्वतःची जर शेड वगैरे नसेल, तर शेड बांधणीचा खर्च वगैरे हा एक्स्ट्रा लागू शकतो. त्यामुळे हा खर्च त्यात धरला गेला नाही आहे. जर आपल्याकडे स्वतःची जागा नसेल, भाड्याची जागा असेल, तर भाड्याच्या जागेचा खर्च लागू शकतो. त्या भाडे मालकाला द्यायसाठी डिपॉझिट लागू शकतं. सोबत फर्निचरचा खर्च एवढा काही येत नाही. 6-7 हजारामध्ये तुम्ही एक छोटीशी रॅक बनवून घेऊ शकता, ज्यामध्ये आपलं तुम्ही प्रोडक्ट शोसाठी ठेवू शकता. आणि एक छोटासा टेबल असला तरी होऊन जाते. म्हणजे फर्निचरचा खर्च येत नाही. सर्वात जास्त खर्च जर जागा नसेल आपली, तर जागेचा खर्च आणि भाडेकरूला देण्यासाठी आपलं डिपॉझिट, हे 2 खर्च थोडे मोठे होऊ शकतात. त्यानंतर तेल मशीन वगैरे घेतली आपण, तेल सेटअप सगळं घाणा वगैरे सेट केला. पण तेल काढायचं कसं? तेल यूट्यूबवर पाहून, असं व्हिडिओ पाहून तर सरळ काय आपण तेल काढणं शिकू शकत नाही. त्याच्यासाठी आपला अनुभव आणि काही कुठं प्रशिक्षण भेटत असेल तर प्रशिक्षण हे पण घेणं गरजेचं असतं. कारण त्या टेम्परेचर चेंजेसमुळं, वातावरणाच्या बदलामुळं तेल जे निघतं, शेंगदाण्याचं म्हणा किंवा कुठल्याही आपल्या पिकाचं म्हणा, कुठल्याही आपल्या तेलबियाचं म्हणा, त्याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं. पाणी टाकल्याशिवाय तेल निघत नाही. त्यामुळे आपल्याला ते पाणी कमी जास्त प्रमाण करणं हे सुद्धा माहीत झालं पाहिजे आपल्याला. त्यासाठी जर इथं उदाहरण म्हणून आपण शेंगदाणा तेल कशी काढायचं याची प्रक्रिया बघूया. त्यामध्ये आपण एक उदाहरण म्हणून आपण शेंगदाणा तेल कशा प्रकारे काढले जाते हे बघूया. तर आपण सर्वात पहिलं मार्केटमधून चांगल्या क्वालिटीचे शेंगदाणे, जसं आपल्या मार्केटमध्ये आता गुजरात चा एक शेंगदाणा म्हणून सध्या चालत आहे. त्यात चांगल्या क्वालिटीचा शेंगदाणा मिळतो. आपल्याला लालसर असतो, जाडा दाणा असतो, तो थोडासा लंबुरका जाडा दाणा असतो. ते क्वालिटी सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त चालू आहे. तसा एक चांगला शेंगदाणा कच्चा माल आणायचा आपला आणि त्यासोबतच तिथं त्याचे क्लिनिंग वगैरे करणं, परिपक्व असलेल्या बिया काढणं त्यातल्या, त्यात कचरा असेल किंवा काही माती वगैरे असेल ते सेपरेट करून घेणं. जर जास्त ओला असेल तर त्याला थोडं सुकवून घेणं. ही प्रक्रिया केल्यानंतर सोबत जी घाणा मशीन असते आपली, 20 किलोची जर आपली कॅपॅसिटी असेल आपल्या मशीनची, त्यात 16 ते 17 किलो आपण शेंगदाणे टाकू. आपण इथं गृहीत धरलं की 16 किलो शेंगदाणे टाकू. 16 किलो शेंगदाणे टाकून त्याला जवळजवळ त्या 16 किलो शेंगदाण्याचं तेल काढण्यासाठी आपल्याला जवळजवळ 1 तास लागतो. पूर्णपणे 1 तास ती मशीन सतत आपली चालू राहील, सतत 1 तास मशीन आपली फिरत राहील. त्या 1 तासामध्ये आपल्या 16 किलो शेंगदाण्यातून 5.5 ते 6 लिटरपर्यंत तेल निघतं. तर एका वेळेस पूर्णपणे तेल बाहेर पडत नाही. आपल्याला थोडं थोडं करून 2-3दा फिरवावं लागतं. एकदा पूर्ण तेल थोडं उकळामध्ये तेल भरलं की ते तेल काढून घ्यायचं. नाहीतर काय होतं की तेल जसजसं उकळ फिरतं तसतसं त्याच्यात प्रेशर बनतं. त्या पेंड जे असते ते, त्यात पेंडीमध्ये तेल असतं आणि त्यात प्रेशर बनलं की तेल बाहेर फेकतं. म्हणजे याच्यामुळे नास तेलाचं जास्त प्रमाणात होतं. तो नास होऊ नये याच्यासाठी काय करायचं की जे तेल बनलं, जास्त थोडं उकळात तेल भरलं की खालून त्याचं नोझल खोलायचं आणि तेल बाहेर काढून घ्यायचं. तेल बाहेर निघल्यामुळे पूर्ण तेल बाहेर एका वेळेस निघत नाही. नंतर ते डबल अजून नोझल लावून फिरवायचं. असं थोडं थोडं करून 3 ते 4 वेळा आपल्याला फिरवल्यानंतर त्यातलं पूर्ण तेल बाहेर निघतं. तरी पण काहीतरी 5-10% तेल त्या पेंडीमध्ये उरतंच. ते 5-10% तेल ते सोडून द्यायचं, तो आपला लॉस समजायचा. त्यानंतर ते तेल काढल्यानंतर सगळ्यात पहिलं गाळून घ्यायचं. तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की तेल काढल्यानंतर डायरेक्टली घाण्यातून जे तेल आपण बादलीमध्ये घेऊ किंवा बकेटमध्ये घेऊ स्टीलच्या, त्यामध्ये गाळ येऊ शकतो, फायबर्स येतात. जे शेंगदाण्याचे बारीक बारीक कण असतात ते येतात त्यामध्ये. त्यासाठी प्री क्लिनिंग म्हणून आपण एक पुरण गाळणी म्हणा किंवा पाण्याची गाळणी असते, ह्या गाळणीचा वापर करून तिथून तेल पूर्ण सेपरेट करून घ्यायचं त्या गाळापासून. काही प्रमाणात गाळ तरी पण आपल्या तेलामध्ये मिक्स होतो. त्यानंतर ते गाळ काढल्यानंतर त्याला साठवणुकीसाठी आपल्या स्टीलच्या किंवा फायबरच्या ड्रममध्ये किंवा स्पेशल टाक्यासुद्धा येतात त्याच्या, त्या टाकीमध्ये सेट करून ठेवावं लागतं. 12 ते 18 घंटे त्याला
स्थिर ठेवावं लागतं. नंतर तो त्या टाकीच्या तळाशी जाऊन गाढ पूर्ण फायबर पूर्ण त्या तळाशी जाऊन बसतं. ते तळाशी बसलं की नंतर तुम्ही वरून पूर्ण तेल काढून घेऊ शकता. त्या तेल तुम्ही पॅकेजिंगसाठी डायरेक्ट विक्रीसाठी वापरू शकता. साठवणूक करताना काळजी घ्यायची की फक्त त्यात झाकून रात्रभर बरोबर झाकून ठेवावे, कारण त्याच्यात काही किडा कचरा वगैरे गेला नाही पाहिजे, कारण एकदा त्यात कचरा वगैरे गेला की तेल वास वगैरे देऊ शकतं. त्यामुळे त्यात आणि बियाणे पण चांगले वापरायचे. जर थोडं पण बियाणं आपलं खराब निघलं, शेंगदाण्यामध्ये कसं असतं की खवट प्रमाण असतं शेंगदाण्याचं, तर खवट जर बियाणं त्यात गेलं तर तेलाचा वास येतो, असा उग्र वास येतो. त्या उग्र वासामुळे मग आपले ग्राहक सुद्धा तेल खरेदी करण्यासाठी मागं पुढे बघू शकतात. तेल फिल्टरची प्रक्रिया, जर आपण फिल्टर खरेदी केलं तर ही 10 डिशचं फिल्टर आहे, 10 प्लेटचं. हे बघू शकता यामध्ये अशा प्रकारे 10 प्लेटचं फिल्टर आहे. यामध्ये बघा तुम्ही पूर्णपणे तुम्हाला दाखवलं जाईल, तिकडनं प्रेशर पडतं, त्यावर प्रेशर पडलं की आपल्या नळामधनं तेल बाहेर येतं. जो पूर्ण फायबर्स वगैरे असतात ते इथं कॉटन्स, हे कॉटन्सच्या पत्र्याला हे प्लेट्स असतात, त्या कॉटनमध्ये पूर्ण फायबर अटकलं जातं. काही 2 ते 3 दिवसानंतर याची क्लिनिंग पण करावी लागते. हा जर तुमचा व्यवसाय खूप मोठा असेल, 2 मशीन असेल, 3 मशीन असेल, तुमच्याकडं जास्त मागणी असेल तेलाची, तरच खरेदी करा. नाहीतर तुमच्या अर्ली स्टेजला ही वापरू नका. तुम्ही अर्ली स्टेजला जेव्हा मागणी कमी असते तेव्हा आपलं साधं 12-18 घंटे सेटल करून ठेवणे आणि नंतर तेल देणे, बस. याच्यावर काही नाही करायचं. नंतर पॅकेजिंग प्रश्न आला. जो आपण तेल काढू, पॅकेजिंग करताना आपल्याला वेगवेगळ्या याच्यानुसार पॅकेजिंग करावं लागेल. तुमच्या एरियामध्ये कशा प्रकारे कोणत्या पॅकेजिंगमध्ये जास्त मागणी आहे, जसं अर्धा लिटरमध्ये, 1 लिटरमध्ये, काही एरियामध्ये 5 लिटरमध्ये सुद्धा मागणी येऊ शकते. जर सिटीच्या जवळपास राहत असेल तुम्ही तर मोठ्या पॅकेजिंगमध्ये जास्त मागणी येते. खेड्याच्या जवळपास एरिया असेल आपला तर 1 लिटर, अर्धा लिटर याची मागणी येऊ शकते. जर तिथं आपण दिल्याप्रमाणे 200 ml, अर्धा लिटर, 1 लिटर, 5 लिटर याची वेगवेगळे पॅकेजिंग्स येतात. 1 लिटर, अर्धा लिटरची पॅकेजिंग असलं तर अशा प्रकारच्या बॉटलमध्ये सुद्धा आपण पॅकेजिंग करू शकतो. आणि 5 लिटर किंवा त्याच्या वरची असली तर अशा कॅन्स मिळतात आपल्याला, या कॅनमध्ये पण पॅकेजिंग करू शकतो आपण. पॅकेजिंग करताना पॅकेजिंग आणि लेबलिंग अशा प्रकारे करायची आपण, ते बघून घ्या तिथं. अशा बॉटल्स वापरून आपण पॅकेजिंग करू शकतो आणि त्याला आपल्या एक ब्रँडचं नाव, आपल्या तेलघाणीचं नाव वगैरे, आपलं जे काही तुम्ही नाव ठेवू शकता असाल. जसं याने इको प्युरिटी म्हणून दिलं आहे, तसं आपण एक ब्रँड लावू शकतो, त्यांना लेबल लावू शकतो. अशी क्लिअर पॅकेजिंग ठेवली तर आपल्या कस्टमर अट्रॅक्शन जास्त असते आणि लेबलचा थोडासा खर्च वाढू शकतो यामध्ये. जे आपण तेल काढू, तेल काढल्यानंतर त्याचा बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याला पेंड उरते. तर काही शेतकरी काय करतात, जे स्वतः घेऊन येणारे असतात, किंवा स्वतः मी तुमच्याकडे शेंगदाणे घेऊन येणार, तुम्ही 40-50 रुपये किलो, 40 रुपये किलोनी आता शेंगदाणे वगैरे कुठलंही तेलबिया झालं, 40 रुपये किलोप्रमाणे आपण तेल काढून देतो. जे उरलेली पेंड आहे, शेतकरी नेत असेल तर ठीक आहे, तो घेऊन जातो, त्याला फ्रीमध्येच दिली असतात. आणि जर नेत नसेल तर ते पेंड आपल्याकडे सोडते. त्याच्यात पण आपल्याला विक्री करू शकतो. ते पशुखाद्य म्हणून किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून खूप सारे शेतकरी पण खरेदी करतात ते. त्यामध्ये शेंगदाणा पेंड झालं 40 ते 50 रुपये किलोप्रमाणे जाते ती. तिळाची पेंड ते 45 ते 50 पर्यंत जाते. मोहरी जवळजवळ सगळ्याचे रेट सारखे आहे, फक्त करडईचे रेट कमी असतात थोडे. करडईची पेंड खास करून घेत नाही शेतकरी, खरेदी करत नाही जास्त. जे म्हशीवाले असतात ते खरेदी करतात, पण ते पण जास्त शेंगदाणा, मोहरी, तीळ याच्याकडेच कल त्यांचा जास्त आहे. आणि मार्केटिंग कशी कराल, हा बिझनेस चालू केला, हा उद्योग चालू केला की तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमचा एक मोठं ठेवायचं, की मनामध्ये एकच ध्येय ठेवायचं, की आपला जो लोकल ग्राहक आहे, आपल्या जवळपासचे जे खेडे आहे, जवळपासचे जे शहर आहे, त्यामध्ये आपलं तेल पूर्ण सप्लाय व्हावं. तिथला ग्राहक जर पक्का झाला, त्यांना जर आपण चांगली क्वालिटी दिली, लाकडी तेल घाणं म्हटलं की चांगली क्वालिटीचं तेल असतंच, नाही असतं असं नाही. फक्त आपल्याला कच्चा माल चांगला वापरावा लागतो. त्याच्यानंतर तेल तर एक चांगलंच येतं, त्यात काही पाण्याचं प्रमाण वगैरे नसतं. काही जे आपण ग्राहक, आपले कस्टमर येतात, त्यांना असा समज पडतो की आपण जे तेल काढतो, ते तेल काढताना आपण पाणी टाकतो. मॉइश्चर जोपर्यंत त्या याच्यात जाणार नाही, जोपर्यंत पाणी ॲड करणार नाही, तोपर्यंत तेल निघत नाही. हे आपल्याला माहीत असतं, आपलं तेल काढणाऱ्याला, उद्योगधंदे जो चालू करतो त्याला माहीत असतं. पण जो कस्टमर असतो त्याला माहीत नसतं की आता हे पाणी ॲड करून राहिले बाबा, तर त्यांना वाटतं की तेलामध्ये पण पाणी उतरेल. पण तेल आणि पाणी कधीच मिक्स होत नाही, ही गोष्ट लक्षात करून घ्यायची. आणि ही गोष्ट आपल्या कस्टमरला पण पटवून द्यायची की तेल आणि पाणी या 2 गोष्टी कधीच मिक्स होत नाही. फक्त पाणी याच्यासाठी ॲड करावं लागतं त्यात, की ते जे पाणी ॲड केल्यामुळे तेल सोडतं. आणि जे टेम्परेचर असतं, जे उकडाचं टेम्परेचर आणि जे मुसळ असतं त्याचं टेम्परेचर थोडं मेंटेन ठेवण्यास ते पाणी पण मदत करतं. सोबतच
लोकांना लाकडी तेल घेण्याचे महत्त्व पटवून द्यायचे. आरोग्यदायी आहे की नाही ते, कसं आहे, त्याचा आरोग्याला काय काय फायदे होऊ शकतात, आपल्या हार्ट अटॅक, शुगर, BP, संधिवात इत्यादींसाठी खूप फायदे आहेत. ते फायदे पटवून देणं आपलं काम आहे. नंतर ते आपलं जे WhatsApp आहे, Facebook, Instagram याच्यावर सुद्धा तुम्ही आपल्या ॲड्स लावून किंवा स्टेटस वगैरे ठेवतो जसे आपण, त्यानुसार किंवा ॲड्स बनवून, व्हिडिओज बनवून याच्यासुद्धा यासुद्धा माध्यमातून आपण मार्केटिंग करू शकतो. सोबत आपल्या आठवडी बाजार असतात किंवा कृषी प्रदर्शनी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याचपैकी कृषी प्रदर्शनी पण भरतात. आठवडी बाजार, कृषी प्रदर्शनी यामध्ये आपले स्टॉल लावून, बॅनर्स लावून तिथं पण विक्रीसाठी पण ठेवायचं आणि त्याचे फायदे तोटे सर्व तिथं लिहून ठेवायचं. म्हणजे आपल्या कस्टमरला पण समजेल की आपण किती चांगल्या क्वालिटीचं तेल, आपल्या किती चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट आहे, ते पूर्ण समजून जाईल त्यांना. यामार्फत आपण मार्केटिंग करू शकतो. लाकडी तेल घाणी तयार केलेल्या तेलाचे महत्त्व, त्याचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, काय आपल्या प्रकृतीला किती चांगलं आहे, आरोग्याला किती चांगलं आहे त्याबद्दल. जसं आपण रिफाईन तेल खात होतो, आजकाल आपल्या सर्व जवळजवळ आपण रिफाईन तेल खातो. रिफाईन तेलात काय असतं की तेल काढताना त्याला जवळजवळ 350 ते 400 कमीत कमी याच्यापेक्षा जास्त तापमानावर त्याला गरम केलं जातं. त्यानंतर त्यातून तेल काढलं जातं. यात एवढ्या तापमानामध्ये जे गुड कोलेस्ट्रॉल असतं ते पूर्णपणे जळून जातं. त्यात नुसतं वाचतं ते फक्त बॅड कोलेस्ट्रॉल. त्याच्यामुळे हार्ट अटॅक, शुगर, BP याचे प्रॉब्लेम्स येतात. तर हे जे तेल आहे आपलं लाकडी तेल घाणा, यामध्ये जे तेल तयार करतो आपण, यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केला जात नाही आणि यातलं टेम्परेचरसुद्धा फक्त 40 ते 45 डिग्री सेल्सिअस याच्यावर जात नाही. हे ते टेम्परेचर गरम करून जात नाही. हे जे घाणा फिरतो आपला त्याच्यामुळे थोडं टेम्परेचर वाढतं. पण यामुळे काही कोलेस्ट्रॉल वगैरे बॅड कोलेस्ट्रॉलचा परिणाम काही होत नाही. फक्त गुड कोलेस्ट्रॉल असतं. हा शरीरासाठी खूप चांगलं असतं गुड कोलेस्ट्रॉल. जेवढं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असेल तिथं चांगलं गुड कोलेस्ट्रॉलचं, तेवढं हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होईल, BP, शुगर याचे प्रमाण कमी होईल. हे ऑर्गॅनिक तेल असल्यामुळं याच्यामध्ये पोषक घटक आणि सूक्ष्म पोषक घटक हे भरपूर प्रमाणात असतात. म्हणून हे आरोग्यदायी तेल म्हणून आरोग्यदायी तेल अशा दृष्टीने याच्याकडे बघितलं जातं. आव्हाने, तुम्ही आता उद्योग स्थापन केला, सगळं चालू केलं, तेल वगैरे येत आहे, पण विक्रीचे आव्हाने आपल्यासमोर खूप येतात. हा जो तेल बिझनेस आहे आपला, हा जो उद्योग आहे, यामध्ये काय होतं की आपला लाकडी तेल घाण्याची तेलाची प्राईस थोडी जास्त असते. जे आपलं ॲज कम्पेअर टू आपलं जे रिफाईंड ऑइल येतं, सोयाबीन झालं, सूर्यफूल झालं, जे बाकी कंपन्याचे रिफाईंड ऑइल येतात त्याच्यापेक्षा याची प्राईस थोडी जास्त असते, हायर साईडवर असते. त्यामुळे याच्याकडे विचार करू शकतात कस्टमर की पण ते आपलं रिफाईंड ऑइल भेटतं त्याची प्राईस खूप कमी आहे, याची जास्त आहे, असं का बरं? हे तर छोट्याशाच याच्यात तयार होतं. पण याच्यामध्ये केमिकल वगैरे वापरलं जात नाही आणि तेल खूप कमी प्रमाणात निघतं. जसं आपण आधी बघितलं की 16 किलोमधून फक्त 6 ते 5 ते 5.5 ते 6 लिटरपर्यंत तेल मिळालं आपल्याला. सोबत बाकीची डेप मिळाली, पेंड मिळाली. तशा प्रकारे त्यामुळे याची प्राईस वाढू शकते. ते प्राईस समजावून देणं, त्याच्या बाकीच्या गोष्टी समजावून देणं हे आव्हान असते आपल्याला. कमी मार्जिनमध्ये चांगलं उद्योग करावा लागेल आपल्याला तो. जेवढी आपली कच्च्या मालाची प्राईस वाढत जाईल तसं आपलं तेलाची पण प्राईस तुम्हाला वाढवावी लागेल. तुम्ही लॉसमध्ये जर जायचं नसेल तर कधी कधी आपला कच्चा माल काय असतो, मार्केट आपण रेट ठरवू शकत नाही. कच्च्या मालाची प्राईस कमी जास्त होतच असते. कच्च्या मालाची प्राईसनुसार आपल्याला तेलाची प्राईस ठरवावी लागते. पॅकेजिंग जेवढी काही कितीची पण असो, आपली 1 लिटर असो, 2 लिटर असो, 5 लिटर असो, त्यानुसार त्याची प्राईस चेंज करत राहावी लागेल तुम्हाला. म्हणून एक फिक्स प्राईस नसते. कधी कधी काय होऊ शकतं की तुमचे जे कस्टमर आहे, डेली कस्टमर, तर एकदा त्यांनी 100 रुपयाचं तेल नेलं, ते तेवढंच तेल अजून तुम्ही पुढच्या वेळेस आले तर जर कच्चा मालाची प्राईस वाढली, तुम्ही ते म्हणू शकतात की का बा मागच्या वेळेस आम्ही 100चं नेलं, आता तुम्ही 150चं विकू राहिले, असं का? आम्ही तुमचे डेली गिऱ्हाईक आहे. त्याला हे समजावून देणे तुमचं काम राहील. त्याला कशा प्रकारे पटवायचं की आता आपला कच्चा माल जो असतो त्याची प्राईस वाढली, त्याच्यामुळे याची प्राईस वाढते, बाकीचे इलेक्ट्रिक बिल झाले इत्यादी गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी समजून देण्याचं काम असते. जो तुम्हाला सांगितलं आधी की आवश्यक यंत्रामध्ये आपल्याला मशीन लाकडी तेल घाणा हा कुठं उपलब्ध होईल, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये निकम इंजिनिअरिंग्स म्हणून आहे. त्यांचा नंबर पण दिला आहे, नाशिकला आहे. हे नंबर नोट करून घेऊ शकता तुम्ही. यांच्याकडे पण वेगवेगळ्या कॅपॅसिटी आणि मशीन आहेत. तर याची प्राईस चांगली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण यांनी सर्व्हिस पण चांगली देतात. यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा मायक्रोटेक्स यांचे हे अहमदाबाद गुजरातचं आहे. यांच्याकडे पण आपण कॉन्टॅक्ट करू शकता. यांच्याकडे पण लाकडी तेल घाण्यामध्ये खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत.
कोल्ड प्रेसमध्ये पण येतात त्यांच्याकडं, हायड्रोलिक कोल्ड प्रेसमध्ये पण आहे. आपल्याला जे फिल्टर्स मी दाखवलं तुम्हाला ते पण त्यांच्याकडे भेटून जाईल. आणि कोइंबतूरच्या मशीन आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त प्रचलित आहे. तिथूनच जास्तीत जास्त जे उद्योगधंदे करणारे आहेत, तेलघाणा स्थापन करणारे आहेत, ते जास्तीत जास्त मशीन आपल्या कोइंबतूरवरूनच ऑर्डर करतात, तिथूनच मशीन खरेदी करतात. जे मोठे उद्योगधंदेवाले आहेत ते सुद्धा. तर झेनटेक इंजिनिअरिंग्स म्हणून आहे कोइंबतूरला, त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीच्या मशीन्स असतात, त्यांचे ऑफर्स पण छान असतात आणि त्यांची मशीन घेतल्यानंतर जी सर्व्हिस देतात, तर त्या सर्व्हिस तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलणं करून माहिती करून घ्या. त्यांच्या खूप साऱ्या सर्व्हिसेस असतात, ते पूर्णपणे तुम्ही लिहून पण घेऊ शकता. ते सुद्धा लिहून देतात आपल्याला, एक बॉन्ड करून घेतात आपल्याकडून ते त्या सर्व्हिसबद्दल. जसं आपल्या मशीनमध्ये काही बिघाड वगैरे आला 1 वर्षाच्या अंदर, तर ते मशीन टू मशीन रिप्लेसमेंट वगैरे याच्या त्यांच्या पॉलिसी आहे, त्या पॉलिसीबद्दल त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. आणि जर काही याविषयी अधिक माहिती लागली तर आपले अच्युतराव शेरकर सर आहे, आपली इको प्युरिटी त्यांचं ब्रँड नेम आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. ते जास्त वयोवृद्ध हे गृहस्थ आहे, त्यामुळे त्यांना फोन करायच्या आधी थोडा विचारून घ्यायचं की तुम्ही कामात वगैरे आहात का. तेच आपली तेलघाणा मशीन सांभाळतात. त्यांच्याकडे 2 मशीन आहे. ते 70 वर्ष वय असून सुद्धा 2-2 मशीन एकटे हँडल करतात. त्यांची पत्नी आहे, त्यांची पत्नी पॅकेजिंगमध्ये त्यांची मदत करते आणि ते जे अच्युतराव सर आहे ते आपले पूर्ण दोन्ही मशीनवर तेल काढण्याचे. त्यांच्याकडे फक्त एकच लेबर आहे. तो एक लेबर जे पेंट काढण्याचं काम करतो, मशीनमधून पेंट काढणं, ते पेंट विकणं आणि बॉटल्स, तेलाच्या बॉटल्स विकणं, हेच काम करतो. बाकी सगळं काम तेच हँडल करतात. त्यांचं बघू शकता, ते एक आपल्याला उदाहरण म्हणूनच आपल्याला ठरेल, एक मिसाल म्हणूनच, की 70 वर्षाचा वय झालं तेवढा गृहस्थ, तरी पण तो 2-2 मशीन एकटा हँडल करत आहे. त्यांच्या 20-20 किलो कॅपॅसिटीच्या मशीन आहे. ते 16 किलो एका वेळेस 16 किलो घाणा, 16 किलोचा एक घाणा तयार करतो ते. तरी पण ते लाकडी तेलघाण्याचेच, ते स्वतःच्याच तेलघाण्याचे तेल खातात. त्यांचा विचार करू शकता तुम्ही की एवढं प्युअर तेल आहे, तर हेल्थमध्ये किती बेनिफिट होऊ शकतात. त्यांना अजूनपर्यंत कुठला संधिवात नाही, हार्ट अटॅक नाही, शुगर बीपी असला कुठलाच प्रॉब्लेम त्यांना नाही आहे अजूनही. आणि हा माझा नंबर आहे आदित्य चिंचोलकर म्हणून. काही जर त्यांच्याकडे संपर्क नाही झाला तर माझ्या नंबरवर संपर्क करून तुम्ही तरी विचारू शकता. माझ्याकडे पण माहिती भेटून जाईल. किंवा आपला टोल फ्री नंबर आहे 8888 167888. या नंबरवर फोन करून सुद्धा माहिती भेटून जाईल. धन्यवाद. आजचा आपण या व्हिडिओ बघितला.